तुम्हाला माहिती आहे, भरत जाधव आज ज्या शिखरावर आहेत तिथे पोचण्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण भरत जाधव यांची ही स्टोरी खूप मजेदार आहे. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीत स्वतःची व्हॅनिटी व्हॅन घेणारा पहिला अभिनेता कोण माहीत आहे? साक्षात बॉलिवूड स्टाईल क्रेज असणारा आपला लाडका भरत जाधव. पण तुम्हाला माहीत आहे का, या सुपरस्टारचा प्रवास लालबागच्या एका चाळीतून आणि टॅक्सीच्या मागच्या सीटवरून सुरू झालाय. भरत भाऊंचे वडील मुंबईत टॅक्सी चालवायचे. घरात बेताची परिस्थिती, पण स्वप्न मात्र आभाळा एवढी. शाहीर साबळेंच्या लोकदारामध्ये डान्सर म्हणून करिअर सुरू केलं. पायात घुंगरू बांधून तासनतास सराव करताना कुणालाच वाटलं नव्हतं की हा मुलगा एक दिवस अख्खा महाराष्ट्र नाचवेल. खरा धमाका झाला सही रे सही नाटकाने. एकाच नाटकात 4 वेगवेगळ्या भूमिका साकारून भरत जाधव यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव कोरलं. मग पछाडलेला असो वा जत्रा, भरत भाऊंचं टायमिंग म्हणजे एकदम कडक. बरं, फक्त कॉमेडीच नाही, तर शिक्षणाच्या आईच्या घोमधून त्यांनी रडवलं देखील. हेच तर आहे खरं टॅलेंट. पुरस्कारांचं म्हणाल तर भरत भाऊंच्या कपाटात झी चित्रगौरवपासून ते राज्य शासन पुरस्कारांपर्यंत ट्रॉफीजची रांग लागली आहे. पण त्यांचं खरं यश पुरस्कारांत नाही, तर सही रे सही नाटकाच्या 5,000हून अधिक प्रयोगांच्या त्या जागतिक विक्रमात आहे. एका सामान्य टॅक्सी चालकाच्या मुलाने मराठी सिनेसृष्टीत पहिली लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आणून दाखवली. हेच त्यांच्या कष्टाचं आणि अफाट यशाचं सर्वात मोठं प्रतीक आहे. शून्यातून विश्व कसं निर्माण करावं याचं भरत जाधव हे जिवंत उदाहरण आहेत. लोक म्हणतात नशीब लागतं, मी म्हणतो भरत जाधवसारखी जिद्द लागते. गिरण गावातून आलेला हा बबल्या आज मराठी मनोरंजन विश्वाचा राजा आहे. साध्या टॅक्सीतून लक्झरी व्हॅनिटीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे प्रत्येक मराठी मुलासाठी एक इन्स्पिरेशन आहे. तुम्हाला भरत भाऊंचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढचा व्हिडिओ कोणाचा पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.